वा 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 वा, काय मस्त वास येतोय हो. जमतोय तुम्हाला? आयडिया, मी ना पटकन एक खाऊन बघू. वेळे पण करू नकोस, लहान मुलीसारखं वागू नकोस अजिबात. ऐका ना, मी काय म्हणते, एक पटकन चव बघते ना. वेडी आहेस का? श्री करता सरप्राईज आहे नाही. मी एक खाते आणि परत व्यवस्थित लावून ठेवते, श्रीला कळणार पण नाही. अजिबात नाही. असं काय? चालेल ना जान्हवी? हो, म्हणजे एखादी खाऊन बघायला काहीच हरकत नाहीये ना. नाही नाही जान्हवी, तू उगाच तिची बाजू घेऊ नकोस. नाही, ठेव 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 ठेव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? सरप्राईज आहे. छोटी आई, अगं काय चाललंय? कसलं सरप्राईज? ते सांगायचं नाहीये. तू जरा थांबशील? हो. ए काका, सांग ना रे, काय कसलं सरप्राईज? श्री, दिस इज फॉर यू. कुकीज. फॅन्टास्टिक. ए, घे ना एक. खाऊन बघ. वाव. अरे बघ तरी. हो, जमलाय का नाही तुझ्या बायकोला? या कुकीज जान्हवीने केल्या आहेत. काहीतरीच काय, मी श्री काहीच केलेलं नाहीये, मी फक्त मदत केलीये. काकांनीच केल्यात त्या. फॅन्टास्टिक. काका, माइंड ब्लोईंग झाल्यात कुकीज. वा. बायको, प्रयत्न चांगला. वा वा वा. बरं, तुम्ही पण कुकीज घ्या ना, तर मी सगळं संपवून टाकेन, मग मला उगाच बोलायचं नाही. हा, मग तेच म्हणत होते मी की आपण सगळे नंतर खाऊया असं. ए श्री, आपण जर ह्या कुकीज गोखले गृहोद्योग मधून विकल्या तर? बायको, फॅन्टास्टिक आयडिया आहे. माइंड ब्लोईंग आयडिया आहे. अगं, मला का नाही सुचलं हे? काका, अरे मला नाही सुचलं हे. एक खरंच जान्हवी, अगं खूप छान कल्पना आहे. अहो, तुम्हाला आवडेल ना? मी काय बोलू शरम. जान्हवी, थँक्यू. अरे थँक्यू सोड. काय की नाही माझी बायको हुशार. बायको, कसली कमाल आयडिया आहे. अरे श्री, काय करतोय? अरे काय करतोय म्हणजे? बघू इकडे. काय करतोय म्हणजे? माझ्या बायको बरोबर नाचतोय. काय हरकत आहे? काका, बरोबर आहे की नाही? करेक्ट आहे. बिंदास चालू दे. आपण नाचूया. तरी काय? चल ना, ते दोघं नाचतायत ना, बघ जरा. काय असं काय करतेस? नुसतं असं गोल नाही. श्री, काय चाललंय? तू नाचतोयस? अय्याजी, तुम्ही माझ्या या टॅलेंटला वाव दिलेला नाही, माहितीये का? नाहीतर मी आज कुठच्या कुठे पोहोचलो असतो. फार कुठे नाही, घरातल्या गणपती समोरून सार्वजनिक गणपती समोर पोहोचला असतास. अरे पण कारण काय? जान्हवी हे एकमेव कारण पुरेसं नाही का मला नाचायला? आई, अरे
हे कशाला? आई, श्री मला गोखले गृहोद्योगात काम करण्याची संधी देतोय. खरंच? श्री इकडे. फार चांगला निर्णय घेतलायस तू. आवडला तुला? ये बात. मग आपल्याला सेलिब्रेट केलंच पाहिजे. अरे हे काय? अगं, आईचा आनंद साजरा करतोय. अरे तू पण कर. आनंद साजरा करायचा तर तुझ्या बायको बरोबर साजरा कर रे. आजी के साथ नाचने का भी मजा ही कुछ और है. अरे बाबा श्री काय चाललं? मी नाही अजिबात नाही. बोलव रे. शरा, छोटे जा ना. हा. ठीक आहे. हाय. काय ग, काय झालं? अशी का बघतेस? अगं तू येणार नव्हतीस ना? हा हो, पण ज्या कारणासाठी येणार नव्हते ते कारणच संपलं. म्हणजे काही नाही. जे झालं ते उत्तम झालं. आता त्यावर चर्चा नको. तुला काय घरी बसवत नाही का? छान चांगली सुट्टी घेतली होती ती काय टोचत होती का तुला? त्याचं काय आहे ना, मला तुझी आणि सरांची खूप काळजी वाटते. तू टॉम अँड जेरी कार्टून पाहिलंयस? हो. त्यात ती एक आजी दाखवली आहे जिचा चेहरा कधीच दिसत नाही. हो. हा, मी ती आजी आहे. कारण मी जर नसेन तर तुम्ही खरंच एकमेकांना खाऊन टाकाल. चोरटा. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी हरी पाहिला रे हरी. जान्हवी देवी, आपण खरंच आलायत की मला भास होतोय? नाही सर, मी खरंच आले आहे. पण आपण का आलात? मी म्हंटल काम असेल इथे. आपल्याला सिद्धी प्राप्त झाले का? का सर? नाही, काय आहे, तू नसताना यांच्याशी माझा कामानिमित्त अधिक संपर्क आला आणि तुझं महत्व आणखीच पटलं. तू आजही येणार नव्हतीस या विचाराने मला काल रात्रभर झोप नाही आली. म्हणून सकाळी उठल्या उठल्या मी प्राणायाम आणि ओंकार करत बसलो होतो. म्हणजे ते काय आहे, डोक्यावर बर्फाची लादी ठेवायला मदत होते ना, म्हणून सकाळी उठून निर्गुणी भजनही ऐकून आलो. काही हरकत नाही सर, या गोष्टींचाही उपयोगच होतो. अर्थातच, कारण ह्या नसल्या तरी माझ्या राशीला स्मितुडी आहेच. पण जान्हवी, तू काळजी घे. दिवसभर ह्यांच्या बरोबर तू काम करतेस, मला तुझी काळजी वाटते. तू काळजी घे. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घनू आजी. काय ग, तू चक्क काहीच रिॲक्ट नाही झाली सरांच्या बोलण्यावर? नाही. काय चाललंय डोक्यात? जान्हवी, एक सांगायचंय. काय झालं, बोल ना. कसं सांगू तेच कळत नाहीये. ऍक्च्युली अचानकच ठरलं सगळं. माझी ताई बँगलोरहून परत येतेय इथे कायमची. ओ ओके, यू मीन टू से तुझं घर? जान्हवी सॉरी, पण माझ्या ताईला तिचं घर परत लागेल. अगं तिच्या मुलाला तिथली हवा सूटच होत नाहीये, म्हणून असं तडकाफडकी यावं लागतंय त्यांना. कधी कधी येत आहेत ते? पुढच्या आठवड्यात. सॉरी जान्हवी, ताईला सुद्धा सांगताना इतकं ऑकवर्ड होत होतं. सॉरी काय वेडे, हे कधीतरी होणारच होतं ना. पण मग आता तुझे आई बाबा? डोंट वरी गीता, होईल सगळं नीट.
आता इतके दिवस तुझी मदत झाली, आता काहीतरी वेगळा मार्ग निघेल. कदाचित कुठल्या तरी वेगळ्या व्यक्तीची मदत होईल. यू नेव्हर नो. एक मिनिट. हॅलो, बोल मनीष. आत्ताच्या एक्झिस्टिंग जागेमध्ये जर आपल्याला नवीन सेक्शन काढायचं असेल तर कम इन. हो बरोबर. राईट राईट राईट. आपल्याला बेकरी प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर करायचे, पण त्यासाठी लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, मशिनरी, लँड, या सगळ्या बाबतीत कुठलाही निर्णय काही झालेला नाहीये. पण प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला लवकरात लवकर हे सुरू करायचं आहे. येस, करेक्ट. या सो प्लीज त्या दृष्टीने विचार सुरू करा. बाकी सगळं आपण नंतर बोलूच. ओके, थँक्यू, बाय. नंदन, तुझ्या हातचा एक फर्स्ट क्लास चहा घेऊन ये ना. साहेब, खरं तर मी तुम्हाला हेच विचारायला आलो होतो की चहा घेणार का म्हणून. आण ना प्लीज. आत्ता आणतो. मनीष, मी बेकरी प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर करायचा विचार करतोय. विचार चांगला आहे, पण श्री, खूप जबाबदारीचं काम आहे, खूप मोठं काम आहे, आणि त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा रिसर्च आणि रिवर्क करायला लागेल. हो, करूया ना मग. नक्कीच करूया, हरकत काय. हे बघ, आपल्याकडे बऱ्यापैकी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे. थोडीशी जमवाजमव करायला लागेल. ती एकदा झाली की झालं. बरोबर आहे तुझं. पण श्री, मला काय वाटतं, आता मार्केटमध्ये आपल्या प्रोडक्टची मोनोपॉली, पण बेकरी प्रोडक्टचं तसं नाही आहे. बेकरी प्रोडक्ट बरेच जण बनवतात. अरे बनवू देत की मग. आपली बेस्टच असते, आणि अशी कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, तरच काम करण्यात गंमत येते. श्री, खूप मोठा घाट घालतोयस. निदान सुरुवातीला तरी. वी नीड टू बी रेडी फॉर एव्हरीथिंग. म्हणजे तू बिझनेस मधल्या लॉस बद्दल बोलतोस ना? अरे, बिझनेसच्या सुरुवातीला हे लॉस होणारच, हे गृहीत धरायचं असतं. मनीष, तुला सांगतो, आपली प्रोडक्ट्स ही बेस्टच असणार आहेत. अरे, गोखले गृहोद्योगाने आजवर अशा अनेक परीक्षांना तोंड दिलंय, आणि त्यातूनही समजा तोटा झालाच तरी पर्सनल लेवलवरती मला खूप मोठा फायदा होणार आहे याचा. नेव्हरदलेस मनीष, मी तुला सांगतो, आपली प्रोडक्ट्स मार्केटमध्ये उत्तम प्रकारे ऍक्सेप्ट केली जातील याची खात्री आहे मला. पण श्री, अपेक्षाही खूप असणार लोकांच्या आपल्याकडनं. जबाबदारीचं काम आहे हे. वादच नाही, आणि आपण त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू. या सेक्शनचे इन्चार्ज असतील लक्ष्मीकांत गोखले. ओके, ऑल राईट. बट आर यू रिअली शुअर अबाउट इट? 100%. जान्हवी, मला आता आपल्या चाळीची खूप आठवण येते. आपण असंच फिरायचो की नाही? सिरियसली, मला पण कधीतरी जाम आठवण येते माहितीये. तुझं लग्न झालं, मग तू गेलीस, पण काका काकू होते, पिंट्या होता, त्यांना भेटायला यायचीस तू, किंवा काकांकडनं मला तुझ्याबद्दल कळायचं. आता कोणीच नाहीये, काका काकू नाही, पिंट्या नाही. बरं, मी ज्या नवीन चाळीत राहतो तिकडे सगळीच माणसं नवीन. मला फार उपऱ्यासारखं वाटतं का तिकडे. बरं, जाऊ दे, काका काकू कसे आहेत? बरे, पण पुन्हा एक गंभीर प्रश्न आहेच. कसला? अरे, गीता आहे ना. हा, गीता. गीता काय तिचं पुढे? नाही, बाकी काही नाही. तिच्या बहिणीच्या घरी आई बाबा राहतात ना. ओके ओके. ते घर त्यांना आता सोडावं लागतंय, त्यामुळे आता त्यांच्यासाठी नवीन घर शोधायचंय. आई, मला सांग ना, मी मदत करतो. अरे, तशी तर श्री सुद्धा मदत करेल, पण तरी काही लागलं तर नक्की सांगेन तुला. नक्की. आणि तसंही श्री, ते कोण आरजी का कोण, त्यांना एवढं आनंदाने घर द्यायला तयार झालाय, तर स्वतःच्या सासू सासऱ्यांना नक्कीच देईल. अरे, श्रीचा काही प्रॉब्लेमच नाहीये. श्री आत्ताही देईल. पण आमचे बाबा आहेत ना रे, त्यांना असं वाटतं की जावयाच्या घरात जाऊन नाही राहायचं. त्यांचंही ठीक आहे म्हणा, त्यामुळे जरा नवीन घर शोधायचं. हो, नाही, त्यांचंही बरोबर आहे का. त्या पिढीच्या लोकांना असं वाटणं स्वाभाविक आहे. म्हणून मी सुद्धा आग्रह नाही करत आहे.
कारण त्यांच्या ह्या वयात त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना कुठेही राहायला ठेवणं मला नाही पटत. एक मिनिट काय? अगं मी ज्या चाळीत राहतो की नाही, म्हणजे माझ्या घराच्या बाजूची खोली रिकामी झाली आहे. आता तिकडे कोणी राहायला पण येणार नाहीये. परवा चाळ मालक मला भेटले होते. ते म्हणाले की नवीन कोणी बिराड असेल तर मला नक्की सांग. काय सांगतोय? अगं हो खरंच. पण काका काकू आता परत चाळीत नाही राहायला येणार ना. का? अरे उलट त्यांना आवडेल. तू ताबडतोब चौकशी कर. अगं पण श्रीला चालेल का त्यांनी चाळीत राहिलेलं? हे बघ मनीष, जिथे आई बाबा सुखात राहणार आहेत ना तिथे त्यांनी राहावं ह्याच मताचा श्री सुद्धा आहे. आणि काय म्हणताय बाबा? माझ्याकडे नवीन सांगण्यासारखं काही नाहीये. आता तुमच्यासारख्या तरुणांनी आम्हाला काहीतरी नवीन सांगायचं. बाबा म्हणजे नवीन काहीतरी सांगायचं आहेच मला तुम्हाला. हो, पण जानू तुझ्या आवाजामध्ये उत्साह नाही दिसत आहे. हो बाबा, म्हणजे जरा सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागणार आहे आपल्याला. कशाबद्दल? बाबा मी उद्या घरी आले की बोलूया आपण. तुम्ही आहात ना घरी? हो ये ना. मी कुठे जातोय, मी घरीच बसलेला आहे. ये तू. चालेल, मग मी आले की आपण सविस्तर बोलूया. तसंही खूप दिवसात आलेच नाहीये तुम्हाला भेटायला, त्यामुळे भेटही होईल तुमची. हो चालेल, पण आता विषय निघालाच आहे तर कशाबद्दल ते तरी सांग ना. घराबद्दल. बर बाबा पण असा काही गंभीर प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि काहीतरी मार्ग निघेल, आपण काढूच. आता आमच्यासाठी म्हटलं तर सगळेच प्रॉब्लेम आहेत आणि ठरवलं तर कुठलाच प्रॉब्लेम नाही. बरं बाबा मी येते, उद्या सकाळी येते. हो हो ये, भेटून बोलूया. ठेवू? हो नाही बाबा एक मिनिट ऐका ना. हा काय ग? आता म्हणजे आता आपल्यात जो विषय झालाय तो आता आईला नका सांगू. मी उद्या आले की सविस्तरच बोलेन. बरं ठीक आहे, नाही बोलत मी. भेटूया उद्या मग. हो काळजी घ्या. अच्छा. श्री हळू. तेच तुला भेटते, सोड ना कोणतरी येईल. श्री खरंच येईल, ऐक ना. अरे श्री मी येणार नाही, सगळे बिझी. श्री सोड ना, काम करते मी. ऐक ना श्री. नाही श्री. जान्हवी. श्री. जान्हवी. श्री. वळलं तर चालेल ना? आई अगं काहीतरी काय काय? काही नाही, चहा प्यावा का असा विचार करत होतो मी. नाही का जान्हवी? पण आता नको असेल चहा ना? म्हणजे नाही म्हणजे असं की आता चहा नको पिऊस ना, जेवायलाच बसूया थोड्या वेळात. चालेल ना? हा नको म्हणजे हा चालेल खर तर. काय काय का जान्हवी? हो हो. काय? काय ग श्री?
अरे मी काय म्हणते, लग्न झाल्यानंतर तुम्ही कुठेच गेला नाहीत फिरायला. जा ना, दोघं जण फिरून या ना 15 दिवस. 15 दिवस? आई ग 15 दिवस? 15 दिवस कसं शक्य आहे? श्री, बायकोसाठी वेळ काढायचा असतो. नाही म्हणजे मलाही आवडेल, पण 15 दिवस हिच्या बरोबर. श्री, असंच पाहिजे. सॉरी 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 सॉरी. अगं आई, मलाही आवडेल ग, म्हणजे आम्हा दोघांनाही आवडेल, पण 15 दिवस खरंच अवघड आहे. म्हणजे बेकरी प्रॉडक्ट सुरू करायचा विचार करतोय आणि मग आता इतक्यात सलग 15 दिवस सुट्टी काढणं अवघड आहे. हा, मी ऐकलं खरं. ठरलं का सगळं? हा, म्हणजे आता हळूहळू जुळवाजुळव सुरू केली. कसली रे? नाही, कसली जुळवाजुळव? जानवीनी स्वयंपाकाची जुळवाजुळव सुरू केली आहे. म्हणजे या स्पीडनी तिने काम चालू ठेवलं ना तर उद्या दुपारी जेवायला मिळेल आपल्याला. श्री, भाऊजी, श्री म्हणत होता की तुमच्या बेकरी युनिटची जुळवाजुळव सुरू केली त्यांनी. काय? तयारी सुरू झाली? हो. श्री, तुला खरंच कल्पना नाही तू माझ्याकरता काय केलंस त्याची. अरे काका, काहीतरीच काय, आपल्यासाठी करतोय मी हे. गोखले गृहोद्योग हा आपला आहे, या बिझनेस साठी करतोय मी सगळं. श्री, तुला तुझ्या या निर्णयाचा कधीही पश्चाताप होणार नाही. मी वचन देतो तुला. मी दिवस रात्र कष्ट करेन. आपण सगळ्यांनीच करायचं. आणि मला खात्री आहे तू हे युनिट उत्तम प्रकारे सांभाळशील. बरं काका, उद्यापासूनच ऑफिसमध्ये यायला लाग. उद्यापासून? हो. मी ऑफिसला? हो.